सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची बातमी आता समोर आलेली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या एप्रिल महिन्याच्या वेतनासंदर्भात, एप्रिल महिन्याच्या पगारासंदर्भात एक अत्यंत महत्वाचा मोठा निर्णय राज्य शासनानं घेतलेला आहे आणि त्याच निर्णयाच्या अनुषंगानं राज्य शासनाचा एक अत्यंत महत्वाचा शासनादेश काल निर्गमित झालेला आहे. काय तो एप्रिल महिन्याच्या वेतनासंदर्भात, पगारासंदर्भातला महत्वाचा मोठा निर्णय आहे ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा. तसंच याआधी जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील. जसं की आपण स्क्रीनवर पाहतात, महाराष्ट्र शासनाचा 23 एप्रिल 2026 काल निर्गमित झालेला हा महत्वाचा आदेश आहे आणि याचा विषय सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. सेवार्थ प्रणालीतील अधिकारी कर्मचारी यांची केवायसी पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्याबाबतचा हा महत्वाचा आदेश आहे. बऱ्याच दिवसापासून सरकारी कर्मचारी या आदेशाची वाट पाहत होते. अखेर त्या संदर्भातला आदेश काल वित्त विभागाचा निर्गमित झालेला आहे. याआधी राज्यातील सर्व प्रशासकीय विभागातील अहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ असलेल्या अधिकारी कर्मचारी यांचे माहे एप्रिल 2026 देय मे 2026 या वेतन देयका केवायसी पूर्ण करण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. परंतु बऱ्याच अधिकारी कर्मचारी यांनी अद्याप त्यांच्या खात्याची केवायसी पूर्ण न केल्यामुळे आता राज्य शासनाकडे ही बाब विचाराधीन होती आणि त्यामुळेच राज्य शासनानं हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. परंतु मे अखेर मात्र सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या खात्याची केवायसी पूर्ण करावी लागणार आहे. अन्यथा त्यांचं मे पेड इन जून हे वेतन त्यांना मिळणार नाही, हा पगार त्यांना मिळणार नाही, असा हा महत्वाचा आदेश काल निर्गमित झालेला आहे. त्यामुळे निश्चितच आपण जर राज्य सरकारी कर्मचारी असाल तर निश्चितच आपण आपल्या बँक खात्याची केवायसी म्हणजेच आपल्याला आधार संलग्न आपलं बँक खातं आपल्याला तात्काळ करायचं आहे. आधारला आपलं बँक खात्याची सीडिंग करून घ्यायची आहे, ज्यामुळे निश्चितच आपलं मे पेड इन जून हे वेतन, हा पगार, ही सॅलरी आपली थांबणार नाही. त्यामुळे निश्चितच आपण जर राज्य सरकारी कर्मचारी असाल, आपण जर जिल्हा परिषद मान्यता प्राप्त अनुदानित अशासकीय प्राथमिक माध्यमिक शालेय शिक्षण विभाग शालार्थ, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालय, कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न मान्यता प्राप्त अनुदानित महाविद्यालय, आदिवासी विकास विभागाअंतर्गत असलेल्या मान्यता प्राप्त व अनुदानित आश्रमशाळा, वैद्यकीय विद्यापीठ, उच्च व तंत्र शिक्षण कौशल्य विकास विभागाच्या अधीनस्थ संस्था, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील संस्था यांना देखील हा शासनादेश लागू असणार आहे. म्हणजे या सर्व विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना मे अखेर त्यांच्या खात्याची केवायसी पूर्ण करावी लागणार आहे. अन्यथा त्यांचा मे पेड इन जून हे वेतन त्यांना मिळणार नाही, असा हा महत्वाचा आदेश काल निर्गमित झालेला आहे. रोज नवीन असेच महत्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.